हे गाईस, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये मित्रांनो, कालूदादा यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मी आलेलो आहे नारेगावमधून. आपला गुरुस आला आहे, एकदम जवळचा आहे आणि त्याचं लग्न पण आहे. ते लग्न घेऊन आलेलो आहे आणि इकडं मस्त वातावरण आहे, चांगलं चांगलं काय सांगू शकत नाही तुम्हाला. तर मित्रांनो, ब्लॉग कंटिन्यू करा, आज लय मजा येणार आहे. आणि साले हसत आहे माझी आणि काय सांगू फायदा, हे बा साले कशी हसू राहिली. तर गाईज आलेला आहे नवरदेवचे मित्र. आता गाईज थोडा गडबडीचा विषय, काय सांगू शकतो तू? कोणाचं लग्न आहे? गन्नूभाई. तुझा कोण लागतोय? गाईज आत्ताला घेऊन जायचं आहे आम्हाला. आम्ही मंडपमधून जाऊन आता लोकेशन बिकेशन दाखवतो तुम्हाला. आम्हा वाजा ना, वाजा वाजा. हो का म्हणलं वाजा. बाबा म्हणते पूजा चालू म्हणे तिकडं कुठं. गाईज असा काहीतरी विषय. हॉल लय भारी आहे, माझ्या चेहरा दिसत नसेल तुम्हाला. हे बघ हॉल, तिथं पूजा वगैरे चालू आता काहीतरी. आणि मंडळी जरा जास्तच असते. तर मंडळी, इकडं आपली गाडी, इकडे आपली मुलगी पण आहे. नवरदेव पहा, टोपी घाला नवरदेव. चला गाईज, ही पण गाडी आलेली आहे आमची. आणि इकडे गन्नू भाऊ. तर गन्नू भाऊ स्वागत इथं. आता कुणीकडून गाईज एंट्री मारलेली, एंट्री आहे ना. आम्ही आलेलो इथं. तर मित्रांनो, गणपती एंट्री झालेली आहे आणि इकडे आपली गाडी उभा केलेली आहे. गाडी कशी सजलेली आपली, कसा विषय, गाडी स्वतः सजलेली मित्रांनो. आपण गणपतीच्या लग्नासाठी स्पेशल आपला बघू शकता तुम्ही कशी सजलेली आहे. आणि आपली दुसरी एक गाडी आलेली आहे आपल्या बंधूची. असा विषय. तर गाईज ही पण आपली गाडी आहे, बघू शकता तुम्ही. तिनं पण गाईज कोणी उलटे केलेले आहे. तर गाईज, तर मित्रांनो, हे अशा प्रकारे आमच्या गाड्या सजलेल्या आहे. ही मी स्वतः सजलेली आहे, ती स्वतः त्याने सजलेली आहे. पण बघू शकता तुम्ही. आणि कमेंटमध्ये सांगा कोणाची गाडी चांगली आहे. हां, तर गाईज हे आमचा बंधू आहे. आणि बंधू, काय सांगशील तू पब्लिकला? दोन्ही गाड्या आहे, 10 गाड्या पण भेटेल, 15 भेटेल. तर चला मंडळी, तुम्ही हे करा ना. मंडळी आम्ही आता बसलो इथं पूजाला. पूजाला बसलो ना. वाजा 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 वाजा. हा गाईज आता टायर ऑर्डर गणू मामाचं लग्न आहे. आमच्या साल्याचं लग्न आहे का. गणू मामा खूप खुश आहे. गाईज नवरी आलेली आहे. हा गाईज नवरी आली. गाईज नवरी आलेली आहे. गाईज नवरी. आता पूजा चालू आहे आणि याला भूक लागलेली आहे आता. आणि आधी पूजा झाली का आपण मस्त स्वयंपाक रूम दान करतो भैया. ताण न घेऊ तू. ही पूजा गिजा संपवली. ऐकणार महाराज? हा भैया, महाराज बोलले, देव बोलले. या काही विषय नाही. मी म्हणता बारीक पोरासारखं दिसला ना. बंधू बंद आहे. चला आम्ही नवरी पाहतो पहिले.
संध्याकाळी घरी येणार आहे. देव बाप्पा लय पैसे घेणार भाई आज. काय दादा दिलेलं आहे सोनं. परस पैसे ठेवायला परस. काहीच पाहुणे मंडळी. माल आहे शास्त्राकडे बहुत तगडा माल आहे. तर गाईज नवरदेव आलेला आहे. सगळे पाहून रावळे तर त्यांना काही जास्त बोलता येत नाही. कसं आवाज केला की सगळे पाहून रावळे कालदादाकडेच पाहते. त्यांचा मान आहे, त्यांना बोलायला नाही चालत जास्त. तर मित्रांनो अखी नवरी यायला टेम आहे. आपण एकदा तुम्हाला 100% तुम्हाला ती इथली लोकल हलगी आहे वाजणार आहे. टिपणी आहे बासरी आहे त्यांना वाजून दाखवणार ती घरी. ते तुम्हाला दाखीन मी आम्ही थोड्या टायमात. हा दमा पहा लय मजा येणार आहे. तुम्ही खिक करू नका फक्त आहे की नाही. खिक केलं तर आपल्याला जमत नसतं. काही गोष्टी समजून घ्या तुम्ही. काल दादाची एकदम मानाच माणूस आहे. हा मानाचं घेण्याचं काही नसतं. सगळे दिवस सारखे राहत असते घरी. नाही आज काल दादा दिवस आहे फक्त. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन. आज आम्ही वरम बट्ट्या नाही खाणार आहे. आम्ही आज हे खाणार आहे वांग्या शाक बुंदी गिंदी काय असेल ती तो खाऊन जाणार आहे खरे. आम्ही सकाळी 7 वाजेपासून हा सगळे 7 वाजेपासून 5 वाजेपासून चालू आहे. आणि रात्री किती वाजता झोपला आपण? 1 वाजता जाऊ. गाडी गिडी सजून गाडी तरी मला आत्ता दाखवली आम्ही घरी. हां तर गाईज ब्लॉग कंटिन्यू करा. नवरी येत आहे. गाईज नवरी आलेले आहे बघू शकता तुम्ही. ही नवरीची बहीण आहे. काय करू. काही विषय नाही आहे. सगळे अक्षर घे अक्षर गेली. वाजा वाजा वाजा.
बाप्पा चांगला आशीर्वाद द्या. काही साखरपुड्याचा कार्यक्रम आवरलेला आहे आणि आम्ही आता गाड्या गिड्या सावलीतला येतो. बाकीचं काय ते नंतर पाहू आता. हा आजचे अन्नदाता आम्ही नाही आहे, नवरदेव आहे. आणि चला मंडळी गाड्या गिड्या सावलीतला येतो आम्ही. गाड्या कवाची उन्हात इकडं आमच्या गाड्या उभ्या आहे कवाची उन्हामध्ये. आम्ही आता सावलीतला येतो आणि मग पाहू काय. वा 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 वा. तर महिना एवढं नको इकडे बाय. मित्रांनो आम्ही आता गाड्या गेड्या एका साईडला लिहितो. मग बाकीचं काय आहे कसं काय आहे मग निवेदन हो मित्रांनो. काय लग्न आहे आम्हाला माहिती आहे. लग्न अशी बी काही 5 वाजता 6 वाजता कोणाचं लग्न आवरत नाही. त्याच्यामुळं आपण आपले कामात व्यस्त. तर चला पार्किंग करू मस्त मित्रांनो व्यवस्थित मध्ये आहे की नाही. असं आहे. अशा प्रकारे इथं गाडी लिहिली आपण आता. तर मित्रांनो कार्यक्रम आटपून आम्ही गाड्या गिड्या एका सोयीला लावून आम्ही आता चाललो नाश्ता करायला. नाश्त्याला काय काय मेनू काय माहीत काय काय. तर चला मंडळी नाश्त्याच्या ठिकाणी भेटतो तुम्हाला मी आता. आता काय धिंगा नाही आज इकडे जाम दिवसभर. हा काल दादा आज काय डोकर वळायचे आणि कुत्रे दाराचे बस तेवढंच काय आम्ही आज आहे की रे. गाड्या सोय लावून द्यायला तेवढंच काय. हा नंतर आम्ही एखाद्या ठिकाणी आराम पण करू शकतो. हा झोपू घेऊ शकतो पिऊन काही करू शकतो आम्ही आमच्या मनात आल्यावर. हा आम्ही आता सध्या फक्त बाकी हा आमचा काही विषय नाही. आम्ही आता नाश्ता करतो मग भेटतो. आलो आम्ही नाश्त्यात ठिकाणी. नवरदेव विचारा कपडे गिपडे घालून रेडी. काय नाश्त्याला काय माहिती नाश्त्याला गर्दी पडली. तर मित्रांनो आम्ही घेतले पोहे. चमचे पण चांगल्या क्वालिटीचे हे पहा. आणि आम्ही बसून घेतो त्या ठिकाणी. नाश्त्याची सोय उत्तम पोहे खोरायला आम्ही नवरदेव बी पोहे खोरावा. पोहे कसं काय रे चांगलं आहे ना. मी बालकाला आणल्याकडं सारखा दिसला बाबा ना. ए शिवधर हा मित्रांनो आम्ही पोहे खाऊन घेतो मग पाहतो. आता नाश्ता झाल्याच्या नंतर हळदीचा कार्यक्रम आहे. थोड्याच्या वेळात आम्ही आता नाश्ता करू आलो. 4 प्लेटी पोहे खाल्ले आता. म्हणलं लग्न लागल्यावर नंतर आपण मग जेव आहे की नाही. त्याच्यानंतर हळदीचा कार्यक्रम आहे. व्हिडिओ मोठा होणार आहे. पाहत राहा. आज तुम्ही डायरेक्ट 2-4 घंटे जरी पाहिलं तर ब्लॉग सगळ्यात मोठा टेन्शन घेऊ नका. सांगा ना आपल्या यूट्यूबला एकाच दिवसात ते सगळं हळद कवर करणार आहे. कुठला कवर केला काही ना आता हळद कवर करीन. लग्न पण कवर करीन. घरी रडताना भेटताना सगळे व्हिडिओ तुम्हाला आज भेटणार आहे. हां कालदादा ब्लॉगिंग कालदादा MH20 ब्लॉग पाहतो. हां बरोबर ना. गाडी तसं सगळ्या पुढं बसायला म्हणजे दिसत नाही पुढं. हा ती खुशी तिथे धरणार आहे. चालू आहे का नाही? हे काय सांगा ना. तर मित्रांनो आपण आलेलो आहे बाजीराव मारुतीच्या हनुमान मंदिरात. म्हणजे गावातलं हनुमान मंदिर आहे इकडं. बाजीराव मारुती मंदिर तिकडे नवरदेव घेऊन आलेलं आहे. 2 लग्न एक खड्डी आहे. त्याच्यामुळं असा विषय आहे गावचा. हा मंदिर आहे. 2 नवरदेव खड्डी असा विषय.
मित्रांनो असा विषय आहे इथं आज 2 लग्न आहे. हे भद्रा मारुतीचं गावातलं गाव आहे, गावातलं मंदिर. आमची एक गाडी येते त्याच्यामुळं असं काहीतरी विषय. गाड्या कशा दिसते मला सांगा. नाथखोळा शंकर बाळा बघू शकता तुम्ही. गावातलं मंदिर आहे भद्रा मारुती खुलताबादमधलं. मंडळी नवरदेव कोणी हो आपण काय म्हणतो काही नाही. हो इकडं 2 गाड्या आहे. याचं गणमामाचं लग्न आहे ना. फोटो दाखी गणमामाचे फोटो दाखी ना. गणमामाचं फोटो दाखी गणमामाचं कन्या चालू होई. काय सांगशील गणमामाचं लग्न आहे आज. काय सांगशील गणमामाचं लग्न. भाई आम्ही आता मंदिरात बसलेलो फिर मारत. आम्ही इथं आज फुल धिंगाणा आहे आणि आज नुसतं काल दादा जिकडे जाईल तिकडे आम्हाला जा नाही. आम्ही आज असं करणार आहे. बाबा जेवले पत्रवाळ्या पाठ्या. हा बस धिंगाणा होऊन द्या. आज फक्त जेवणार द्याने आमचं तयार घ्या नाही. आमचं वागल गिगल कसं दिसतं ते सांगा. एक नंबर. हां याचं याला एक पोरगी अशी ते बी सांगा. ऐकलं रे सांग कशी लागते. जितकी लागते भैया जिंती लागते कशी असते. हां आमच्या पार्टीमध्ये याला पोरगी बा म्हणलं जित्ती. जिंती बाब नाव आपल्या नवरदेव लागायला इकडं हा नवरदेवचा मेकअप चालू आहे पाहू शकता तुम्ही. आणि इकडं या नवरदेवचा पहा थाटं लग्न आहे खड्डे जेवण. हां सख्या बहिणी दोघी. हां तू नवरदेव वेगवेगळे नवरदेव वेगवेगळे. धिंगाणात होणार आहे. धिंगाणा तो होणार आहे. होणार पोरं नाही ऐकणार. आज बुंदी भात वरण खाणार. आज बुंदी भात वरण खाणार आहे. हा गाणे गिणे लागले आता देवा धर्माचे आहे ना रे. देवाचे गाणे लागणार आहे. आता पुढं आरती होणार आहे. Bath test completed. Now close your eyes and feel the vocals.
धिंगाणा कसं वाटतं काल तुम्हाला? असा तुला जर कधी माझ्याकडे एवढं पाहून तुला रडू येतं मग माझ्याकडे पायथी काय तू होय रे? हां कोण पाहिजे तू? चल चल
चलते भाई बोर जायचं आपल्याला. चालत भाई तुला चल. गावंदी चल ब्लॉग 4 घंटाच व्हायला बसला आज तुमचा. गाई जी बघू शकता आणि ही लय रडत येतावच मला पाहिल्यावर. नाही नाही चला 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 चला. तर गाई ही माझ्याकडे पाहू पाहू एवढती कशी एवढती एवढून दाखा एकदा एवढून दाखा कसं एवढं ते बाई कसं चला. वहिनी काय तर म्हणणार तू ब्लॉग मध्ये. वहिनीचं काय विषय हाडे आज. आज काय सासरवाडीच लग्न आहे भाऊ. आज हे नाही बावली 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 हा चलो वाना तुम्ही सगळेजण वाना. तुम्ही चाला पहिले तुमचं मी नाही आमचं. आता आम्ही जेवायला बसलेलो आहे. काल दादा डबल ब्लॉक चालू केला. जेवायला पाहू शकताय. काल दादा आता खुश आहे. आता शिमाय पोटात पडलं त्याच्यामुळे मी खुश झालो. हा नाही तर काल दादा नाराज होते. गुलाबजामुन ते लय मोठं आयटम होते आज. मग वाटेल काही नाही आलं. जे आलं ते चांगल्यासाठी आलं. हा नाही तर काल दादा नाराज होते पण मग आता खुश आहेत. हा, मला पोटात नाही पडत मग मी नाराज होऊन जातो. गाईज मिक्स भाजी गुलाबजामुन मामा लय सहकार्य केला आपण काही नाही मामा तुम्ही. बस बस चला मंडळी आज भाकरी खाऊन दिवस काढतो आम्ही. उद्या काही बुंदी गिंदी खाऊ घरी. गाय गुलाबजामुन खोरवल मी आता. भारी गुलाबजामुन आहे मित्रांनो. आता फक्त एकदा आम्ही खुलताबादला जेवायला आलतो. लग्नाला आलतो जेवायला म्हणतात. लग्नाला बी आलतो आणि जेवायला बी आलतो. आम्हाला काही बिनलाजे आम्ही. हा तर मामा जेवण कसं होतं. छान होतं ना. मामा कुठे मामा नवरदेवची भाऊ का. नवरदेवच भाऊ येते. आम्ही आता एक पुरी आणि राईस खातो. मग आम्ही आणि ही माही पोरगी बा. हा नंदनी ब्लॉग मध्ये हा डबल भरून आण मग. आज असं आता जेवण भारी होतं. नाही नाही आता जेवण झाल्यावर एकदा रोज करून जेवण यायला लागेल. हा हे आता आम्हाला महाराज इस्टिंग पाहिजे. नाही काल दादा पण खर्च आहे. काल दादा काही नाही आता. काल दादा खर्च संपला. आज महाराज बोलते सबको बोलते नका मामा. अशा प्रकारे महाराजचं मस्त जेवण घेऊन झालं आता. महाराज बोलते सबको बोलते. आता ते थंड गिंड पाहिजे ना आम्हाला. थंड खतरनाक जेवण आहे. माझ्या डोक्यातल्या मुंग्याच गेलं जेवण केलं डायरेक्ट. दादा डोक्यात मुंग्या आल्या पण आता तुमचा मुंग्या एवढ्या खतरनाक येणार आहे. आम्ही फक्त रोड करून जेवण येऊन द्या. आम्ही आता इस्टिंग महाराजचं बी लग्न आहे 2-4 दिवसात. नाही ते मी आणखी त्यांना जितकी पोरगी पाहिली आहे ना रे. जिवंत पोरगी पाहिली. शेवग्याला पाहिली ना. शेवग्याला पाहिली. तर गाईज त्यांना सांग लग्नाला या म्हणा. सांग लग्नाला कधीची लग्न. तारीख ठरवून द्या. संतोष
आम्ही भाकरी खातो मग पाहतो. गाईज आता आमचा मान सन्मान झालेला आहे. टोपी उपरणं देऊन आमचं स्वागत केलं. हां तर ते म्हणले तुम्ही जेवण घेऊन चांगलं केलं का? आम्ही म्हणलं हा ऐक नाही रे. भैया ते म्हणले तुम्ही जेवण घेऊन चांगलं केलं का? नवरदेव असा इचारित होता आम्हाला तुम्ही जेवून जा म्हणे. आणि नवरदेव लय इचारित होता आम्हाला आणि नवरी पण इचारित होती. नवरदेवची सगळी फॅमिली सगळी इचारित होते आम्हाला. आणि आम्ही लय खुश आहे. आणि तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे तुम्हाला काही शब्दात सांगू शकत नाही. आमचं इतकं स्वागत केलेलं आहे ते माहिती का? बरोबर आहे. हां आणि मानिलं भैया. आणि अशा प्रकारे आता त्यांची परत पूजा चालू सुमुख पाहणं चालू आहे. तुम्हाला दाखवतो मी. तर आता सुमुखाचा कार्यक्रम चालू आहे. तुम्हाला आता सुमुख दाखवतो आम्ही. आणि कॅमेरामॅन लय खुश आहे. कॅमेरामॅनचं लय स्वागत केलेलं आहे जोरात तिथं. इकडे बसली चला. आता सुमुखाचा कार्यक्रम चालू आहे. तर मंडळी लगन गिगन लागून आता आम्ही बसलेलो इथं. सुमुखाचा कार्यक्रम चालू आहे. आणि आम्हाला लय इतका मान सन्मान करे. तर चला मंडळी थोडासा इथं इशी आहे त्याच्यामुळे आम्ही बाहेर जातो. आणि आमचं थोडंसं झालेलं आहे की नाही. आम्हाला लय मोठा मान सन्मान भेटला तिथं बसून. करे आणि हे पोरं हसू राहिले. जाऊ द्या भाई चालू राहत असतं. काही गोष्टी समजून घ्या तुम्ही. प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली आहे की नाही महाराज? खरंय खरंय. प्रत्येकाच्या घरी माती चुली आहे त्याच्यामुळे आम्ही समजून घेऊ शकतो. इकडं जायचं आहे आम्हाला 35 एकरमध्ये. आमची गँग चालली आहे 36 एकरमध्ये. पण काही होऊक नाही हो. आमच्या गाण्या भाऊना टारली आणलेली आहे. कसं होय ना. गाई तिथं बसलेलो आहे आम्ही. आणि आता झांजवाले ते आम्हाला वाजून दाखिणार बासरी सकट. हालिगेवाले मामा इकडे या. हालिगेवाले मामा लय खतरनाक बाजी. तिकडे या मामा इकडे अंदरशी.
टाळ्या वाजा बरं बरं का. खाली बा फक्त येणार गंध आला आता इकडं त्यांची सजावट चालू झाली. आता नवरी येणार घरामध्ये आणि भांडे घासणार सकाळी. काय आला हा गाई नाही नाही टाका टाकीत असते. टाका टाका जोरात मारा. हा पाय बोळा याच्यात. हा टाका ना पाय याच्यावर. आता हे याच्यात ना हा याच्यावर हा याच्यावर चालू. हा टाळ्या वाजा. हा तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच संपतो मी. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना राम राम बाय बाय. चला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय बाय.